नमस्कार मंडळी, जयूज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। पहा, आज मी हिरव्या मुगाचा डोसा आणि नारळ आणि कढीपत्त्याची चटणी केलेली आहे। अशा पद्धतीने ही चटणी केलेली आहे पहा। चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी मी मूग घेतले हिरवे, ह्या पातेल्यामध्ये मी हे मूग टाकून घेतले आणि त्याचबरोबर एक पाव वाटी तांदूळ घेतले। इंद्रायणी तांदूळ टाकू नका, कारण इंद्रायणी तांदूळ हे जास्त चिकट असते, त्यामुळे त्याच्यामध्ये स्टार्च जास्त असतं, त्यामुळे ते तांदूळ घ्यायला नको। 1 टीस्पून मी मेथीचे दाणे टाकले आणि हे 3 ते 4 पाण्यानं धुवून काढलं। बघा, आता हे स्वच्छ पाणी टाकून मी हे जवळपास 6 ते 7 तास मी भिजू घालून ठेवलं। आता झाकून ठेवलं हे। आता बघा, दुसऱ्या दिवशी मी हे काढून घेतलं। कसे आपले मूग टम्म झालेले आहेत फुगून। आता हे मूग मी ग्राइंड करून घेते। बघा, मिक्सरचं भांडं घेतलं, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे फुगलेले मूग काढून घेतले। अशा पद्धतीने हे ग्राइंड करण्यासाठी मूग काढून घेतले। त्यामध्ये मी जवळपास 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकल्या, अद्रक टाकलं, लसण टाकला, कढीपत्ता टाकला, कोथिंबीर टाकली आणि आता हे आपण ग्राइंड करून घेऊन ह्या बाउलमध्ये मी काढून घेतलेलं आहे। आता अशाच पद्धतीने हे सगळे मूग आणि तांदूळ, मेथीचं बी हे ग्राइंड करून घ्यायचं आणि ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचं। बघा, अशा पद्धतीनं ह्या बाउलमध्ये हे मुगाचं बॅटर मी काढून घेतलेलं आहे। आता हे मिक्सरचं भांडं धुवून मी पाणी टाकून मी त्याच्यामध्ये हे पाणी पण टाकून घेतलं। अशा पद्धतीने हे बॅटर झालेलं आहे पहा। त्याच्यामध्ये मी हे जिरे पावडर टाकली आणि मीठ पण टाकून घेतलेलं आहे। आता याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं। बघा, थोडं मिक्स केल्यानंतर हे फ्लफी होतं, फुगून येतं। अशा पद्धतीने हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे। आता मिक्सरचं भांडं घेतलं, अर्धा खोबळा घेतला, नारळाचा अर्धा भाग घेऊन त्याचे काप करून घेतले आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले। एक छोटासा कांदा घेतला, त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतल्या, कोथिंबीर घेतली आणि भरपूर असा कढीपत्ता मी घातलेला ह्याच्यामध्ये पहा। अशा पद्धतीने हा कढीपत्ता आणि खोबऱ्याची चटणी आपण आज करणार आहोत। आता ही चटणी ग्राइंड करून घेतलेली आहे पहा। बघा, अशा पद्धतीने ही आपली चटणी झालेली आहे। आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया। अशा पद्धतीने हे आपल्या बाउलमध्ये हे काढून घ्यायचं। अशी ही आपली चटणी झालेली आहे। आता हे आपण ह्याला तडका देऊन घेऊ। गॅसवर हे मी तेल ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मी जिरे टाकले। आता हे लाल मिरच्याचे काप पण टाकून घेऊ थोडे आणि त्याचबरोबर हे कढीपत्ता टाकला आणि आपण आता हे फोडणी देऊन घेऊ। तर हे तडका देऊन दिला। बघा, अशा पद्धतीने ही आपली कढीपत्ता आणि खोबऱ्याची चटणी झालेली आहे। आपली चटणी रेडी झाली। आता आपण गॅसवर एक पॅन ठेवला, पॅनला मी थोडंसं तेल लावून घेतलं। आता पॅनला तेल लावून मी पुसून घेतलं। गॅस चालूच आहे। मी पाण्याचा शिंतोडा देऊन नॉर्मल टेम्परेचरला हे पॅन आणला आणि पुसून घेतलं आणि हे बॅटर मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे पहा। हा आपला मुगाचा डोसा मी पसरवून घेतला। अशा पद्धतीने हे आपला डोसा झालेला आहे पहा। आता थोडासा गॅस मोठा करायचा आणि हे चहू बाजूनं आपलं पॅन फिरवून हे आपण भाजून घ्यायचं। आता कडा ढिल्या होण्यासाठी आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। बघा, अशा पद्धतीने आपला डोसा झालेला आहे।
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त रहा, खुश रहा. थँक्स फॉर वॉचिंग.